5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट होते, मात्र आज आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे. तर आईचे आजचे वय किती वर्ष? पोलीस भरती सोलापूर 2016चा क्वेश्चन आहे. आपण सगळे क्वेश्चन नाही का आलेले घेतलेले आहेत आणि ट्रिकने सॉल्व करणार आहोत. बघा आता ह्याची ट्रिक कशी आहे. 5 वर्षापूर्वी वापरलेले बरोबर. बरं ते विषय सोडा. आता काय आईचं वय नाही का मुलीच्या वयाच्या, मग इथं आई लिहितो, इथं आई लिहिलं बरोबर. आणि इथं दुसरं काय असणार आहे, कोण आहे रे, मुलगी म्हणजेच मुलगी. बघा ते मुलगी लिहिलं बरोबर. काय सांगितले, आईचे वय मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. मुलीचं वय 1 मानायलो, मग आईचं वय किती होणार आहे 5 पट. मग हा रेशो झाला 5 जसे 1 रेशो झाला. पर पुढलं वाक्य बघा, मात्र आज आईचे वय नाही का. आता इथलं जे गुणोत्तर आहे ते आजचं आहे, एवढं लक्षात राहू द्या. आज काय दिलेलं आहे, आईचे वय मुलीच्या वयाच्या नाही का 1 पट आहे. बरं ही जर मुलगी जर 1 असेल, 3 पट आहे, मुलगी जर 1 असेल तर आई काय होणार आहे 3 होणार आहे, म्हणजेच 3 जसे 1 गुणोत्तर तयार झालं. आता बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, ह्याच्यामध्ये एक आडवी लाईन ओढायची, ओढली. आता ह्याच्यामधला फरक कितीचा आहे रे, 5मधनं 3 गेलं 2चा, आणि इथं 1मधनं 1 गेलं 0चा. अरे इकडं 2 आहे इकडे 0 आहे, फरक सेम आहे का, नाही. फरक जर सेम नसेल तर असा फरक घ्यायचा. आणि बघा काय सांगतोय ती, असा फरक किती येतोय, 5मधनं 1 गेला तर 4चा येतोय. मग 4ने काय करा, खालच्या रेशो नंबरला नाही का गुणा. आता खालच्याचा बघा 3 आणि 1 मधला फरक कितीचा येतोय 2चा, वरच्या रेशो नंबरला 2ने गुणा. काय होणार आहे बघा, आता 5 2 किती 10, इथं 10 आलं, जसे 2 1 2 इथं 2 आलं बरोबर. आता नंतर खाली या 4 3 किती रे 12, जसे 4 1 4. आता नवीन गुणोत्तर तयार झाले. आता काय होते बघा, आडवी रेषा वडा 1 पडली तर काय करा, ह्याच्यामधला फरक आहे असं उभ्या रेषा नंबरमधला फरक घ्या. इथं किती आला 2चा, जसे असा ह्याच्यामधला फरक घ्या, किती आला 2चा, म्हणजेच किंमत तर फरक सारखा आणला मी, इथं फरक सारखा येत नव्हता तर फरक सारखा करून घेतला. मग मला सांगा क्वेश्चनमध्ये जर आलो तर आपण, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, 5 वर्षापूर्वी शब्द वापरलेला आहे, म्हणजेच 2 युनिटची किंमत किती रे 5 आहे. मग एका युनिटची काय असणार आहे 2, 5ला काय करा 2ने भागा, म्हणजेच काय असणार आहे 2.5 असणार आहे, 2.5 असणार आहे बरोबर. मग मला सांगायचं काय, तर क्वेश्चनमध्ये विचारले त्यांनी आजचे वय, आजचे वयचा आता रेशो नंबर हे तयार झालेले आहेत, हे आजचे वयाचं. पण आईचं वय विचारले म्हणजे त्याचा रेशो नंबर 12 आहे. मग एका युनिटची किंमत किती आली 2.5 बरोबर. मग 12 गुणिले हे 2.5 जर केलं तर हे गुणाकार केला तुम्ही बघा. आता हे पॉईंट नाही असं गृहीत धरतो, 25 2 50 शून्यचा, ह्याचे किती आले रे 5 आले बरोबर. 25 1 25 आणि ह्याचे आलेले 5 किती 30 इथे लिहिले. आता पॉईंटचा विचार करा, एक घरानंतर पॉईंट आहे बरोबर. मग इथे असं एक घर सोडून पॉईंट द्या. फायनली आईचं वय किती असणार आहे रे 30 वर्ष. किती सिंपल आहे सांगायला, म्हणून तुम्हाला एवढा पसारा मी नाही का तुमच्यासमोर नाही का लिहिलेला आहे.